शेतकरी मित्रांनो, ज्वारी पिकामध्ये जर आपल्याला पहिली फवारणी करायची असेल तर ती आपण कोणती करायला पाहिजे? साधारणतः पहिल्या फवारणीमध्ये आपण खोडकीड किंवा काही अळींचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी आपल्या ज्वारी पिकामध्ये आपल्याला दिसतो, तर त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपण त्या ठिकाणी फवारणी करून घेणे गरजेचे आहे, ज्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा बुरशीचा देखील प्रादुर्भाव जाणवतो व ज्वारी पिकाची आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढ देखील करायची असते. तर यामध्ये आपल्याला पहिली फवारणी ज्वारी पिकामध्ये घेणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी करण हाडोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि ज्वारी पिकाच्या संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी आता हेल्पिंग फार्मर YouTube चॅनलने घेतली आहे. त्यामुळे हेल्पिंग फार्मर YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून नवनवीन गोष्टी ज्या आहे ज्वारी पिकाबद्दल आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून हे मिळतच जाईल. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपल्याला ज्वारी पिकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जे काही अळी येते किंवा खोडमाशी येते, तर याच्या नियंत्रणासाठी आपण क्लोरोपायरिफॉस 50% घटक असणारा कुठल्याही चांगल्या कंपनीचं एक कीटकनाशक घ्यायचं आहे आणि याची फवारणी आपल्या ज्वारी पिकामध्ये करून घ्यायची आहे. क्लोरोपायरिफॉस 50% याचं जे प्रमाण आहे ते 40 मिली प्रतिपंप घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणता येईल, ज्वारी पिकामध्ये आपल्याला करपा पाहायला मिळतो. ठिपके आपल्या पानावरती बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत असतात ज्वारी पिकामध्ये. हा देखील एक बुरशीचाच प्रादुर्भाव आहे आणि याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ब्ल्यू कॉपर नावाचं जे औषध आहे ते घ्यायचं आहे. याचं जे प्रमाण आहे ते 35 ग्रॅम प्रतिपंप असं घ्यायचं आहे. किंवा तुम्हाला ब्ल्यू कॉपर नाही मिळालं तर तुम्ही M45 देखील घेऊ शकता, ज्यामध्ये मॅन्कोजेब आहे. तर याचं जे प्रमाण आहे ते 30 ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं जर आपण दोन्ही औषधं घेतल्या, ज्यामध्ये कीड नियंत्रण देखील होईल आणि बुरशीचं देखील नियंत्रण होईल, तर आपण ज्वारी पिकामध्ये चांगलं उत्पादन घेऊ शकतो. सोबतच शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला 1261 या विद्रव्य खताचा देखील वापर करायचा आहे. या विद्रव्य खताच्या वापरामुळे ज्वारी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी, चांगल्या ब्रँचिंगसाठी हे मदत करतं आणि ज्वारी पिकामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं उत्पादन देखील वाढ झालेली पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, ज्वारी पिकाच्या नवनवीन माहितीसाठी, चांगल्या नियोजनासाठी, खत नियोजन असू द्या, फवारणीचं नियोजन असू द्या, तणनियंत्रण असू द्या, या संपूर्ण गोष्टीच्या माहितीसाठी हेल्पिंग फार्मर YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन. धन्यवाद.